नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आता तुमच्याकडे देखील अशा कापडी पिशव्या किंवा जुन्या साड्या किंवा जुने ब्लाउज पीस असतील तर ते टाकून देण्याआधी हा व्हिडिओ नक्की बघा। आता याच कपड्यांपासून बघू शकतात मी अतिशय सुंदर या ठिकाणी पिलो तयार केलेली आहे। अगदी कोणाचा विश्वास देखील बसणार नाही इतकी छान पिलो या ठिकाणी तयार झालेली आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास शेअर करायला विसरू नका। तर चला सुरुवात करूया व्हिडिओला। बघू शकतात या ठिकाणी मी एक कापडी पिशवी जी असते आपल्या आपण जे नवीन कपडे आणतो प्रत्येकाच्या घरी अशा पिशव्या असतातच, परंतु प्रत्येक जण त्याचा योग्य वापर करत नाही। बघू शकतात अशा प्रकारे मी या ठिकाणी कापडी पिशवी घेतलेली आहे आणि तिचा जो वरचा भाग असतो तो या ठिकाणी मी फोल्ड केलेला आहे। आता याचा एक चौकोनी भाग तयार व्हावा यासाठी मी वरचा जो भाग आहे तो अगदी थोडासा दुमडून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे जुनी साडी। आता तुमच्याकडे जर साड्या असतील तर त्या तुम्ही डोनेट देखील करू शकतात, गरीब लोकांना देऊ शकतात आणि कुणाला तुम्हाला जर इच्छा नसेल त्यांना द्यायची तर अशा पद्धतीने जर तुम्ही साड्यांचा वापर केला तर नक्कीच तुमची या ठिकाणी भरपूर अशी पैशाची देखील बचत होईल आणि तुमचे घर देखील ऑर्गनाइज होईल। बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला या पिशवीमध्ये या साडीला कट देखील करायचं नाहीये, शिवायचं देखील नाहीये आणि घडी सुद्धा आपल्याला या साडीची घालायची नाहीये। अगदी सोपी प्रोसेस आहे, नक्की ट्राय करून बघा। अशा पद्धतीने मी या ठिकाणी पूर्ण एका पिशवीमध्ये ही साडी पॅक केलेली आहे आणि एकच साडी आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। बघू शकतात आता हा जो ओपन वाला जो भाग आहे तो आपल्याला या ठिकाणी सुई धाग्याच्या मदतीने शिवून घ्यायचा आहे। मी या ठिकाणी तुम्हाला हे पूर्ण पॅक करून दाखवत आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते। अशा पद्धतीने आपल्याला जो वरचा ओपनवाला भाग होता तो मी या ठिकाणी पॅक करून घेतलेला आहे पूर्ण। त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे ब्लाउज पीस। आता बऱ्याच महिलांकडे असे ब्लाउज पीस असतात, सर्वच महिला साड्यांवरचे ब्लाउज पीस काही शिवत नाहीत, असेच घरामध्ये पडून असतात। तर अशा पद्धतीने जर तुम्ही वापर केला ब्लाउज पीसचा तर नक्कीच तुमची पैशाची या ठिकाणी बचत होऊ शकते। माझ्याकडे देखील असाच एक ब्लाउज पीस होता जो की मी शिवलेला नव्हता आणि शिवणार देखील नव्हते। तर अशा पद्धतीने आपल्याला जी मी या ठिकाणी आपली जी पिलो मी या ठिकाणी तयार केलेली आहे त्याच साईजचं ते माप घेऊन आपल्याला व्यवस्थित या ब्लाउज पीसची घडी घालायची आहे। अशा पद्धतीने जास्त मोठं देखील आपल्याला या ठिकाणी झालं नाही पाहिजे, याच आकाराची आपल्याला एक घडी तयार करून घ्यायची आहे ब्लाउज पीसची। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर व्यवस्थित प्रोसेस बघितली आणि सेम तसं जर केलं तर नक्कीच तुम्हाला हे आयडिया जी आहे ती व्यवस्थित जमेल। आता हा जो धाग्यावाला भाग होता पिसाचे जे धागे निघत होते मी या ठिकाणी कट करून घेतलेले आहे। कुणालाही जमेल अशी सोपी प्रोसेस आहे। बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी जो ब्लाउज पीस आहे तो व्यवस्थित या पिलोच्या आकाराची घडी या ठिकाणी मी तयार करून घेतलेली आहे। आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्याने प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी नेहमीच असे यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते। आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं। बघू शकतात व्यवस्थित आपल्याला कट टू कट याचा माप घेऊन आपल्याला हे व्यवस्थित फोल्डिंग करायचं आहे। जास्त मोठं आपल्याला व्हायला नको किंवा कमी देखील व्हायला नको, जेणेकरून आपली जी पिलो आहे व्यवस्थित परफेक्ट यामध्ये बसू शकेल। आणि आता ही पिलो काढून घ्यायची आहे। आता जे माप आपण घेतलेलं आहे बघू शकतात अशाच प्रकारे मी या ठिकाणी एक जो भाग आहे तो थोडासा कमी घ्यायचा आहे आणि त्यावरतून आपल्याला उरलेला भाग थोडासा जास्त या ठिकाणी ठेवायचा आहे। अशा पद्धतीने ज्या पद्धतीने मी केलेला आहे व्हिडिओमध्ये सेम तीच प्रोसेस तुम्हाला करायची आहे। आता या साईडने दोन्ही जे ओपनवाले जे भाग आहे दोघं साईडचे त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी शिवून घ्यायचं आहे सुई धाग्याच्या मदतीने। बघू शकतात मी हे दोघंही भाग या ठिकाणी पॅक केलेले आहे। आता जो उरलेला आतमधला जो पॉकेट जो तयार झालेला आहे तुम्ही हवं तर याला उलटं करून देखील घेऊ शकतात, जेणेकरून शिलाई त्याची दिसणार नाही, पण मला तशी गरज वाटली नाही। बघू शकतात आता मी ही जी पिलो आहे पण छोटीशी पिशवीमध्ये जी साडी पॅक केलेली होती ती पिलो आपल्याला या ठिकाणी या पॉकेटमध्ये व्यवस्थित आपल्याला घालून घ्यायची आहे। अशा पद्धतीने बघू शकतात मी या ठिकाणी जी पिलो आहे ती या पॉकेटमध्ये व्यवस्थित टाकून घेतलेली आहे। बघू शकतात अगदी आरामात जाते आणि अगदी परफेक्ट माप घेतल्याप्रमाणे ही जी पिलो आहे ही व्यवस्थित यामध्ये बसलेली आहे। आता व्यवस्थित जे टोकं आहे ते देखील आपल्याला सरळ करून घ्यायचे आहे, जेणेकरून ते दिसायला देखील व्यवस्थित दिसेल। आणि बघू शकतात अगदी 0 रुपयामध्ये आपली अतिशय सॉफ्ट आणि मऊ
अशी पिलो या ठिकाणी तयार झालेली आहे। तुम्ही वृद्ध माणसांना देखील ही पिलो रात्री झोपताना देऊ शकतात, कारण खूप सॉफ्ट आहे। अगदी जे आपण बाजारातून पिलो कुशन आणतो सेम त्याच प्रकारचं हे कुशन किंवा पिलो तुम्ही म्हणू शकतात तयार झालेलं आहे। खूप सॉफ्ट आहे, कारण आपण साडीची घडी घातलेली नव्हती आतमध्ये, त्यामुळे जी साडी आपण अशी बिना घडीचीच जर घातली तर ती काय होतं की मऊ पिलो तयार होते। बघू शकतात, नक्की ट्राय करून बघा। आता तुम्ही याचा वापर रात्री झोपताना उशाखाली घेऊ शकतात, किंवा लहान मुलं जर असेल तुमच्याकडे त्यांना देखील देऊ शकतात, किंवा तुम्ही अशा प्रकारे सोप्यावरती देखील ही पिलो ठेवू शकतात आणि कुणाला कळणार देखील नाही तुम्ही ही घरी बनवली आहे किंवा जुन्या साडीपासून ही बनवलेली आहे। बघू शकता, दिसायला देखील खूप छान दिसते। नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।